सो वेलकम बॅक मित्रांनो आपल्या जॉब्स अँड स्किल्स या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय खरं तर गंभीर आहे. विषय असा आहे आर-बी-आयच्या नवीन पॉलिसीनुसार ज्या लोकांचे अकाउंट्स, सेव्हिंग अकाउंट्स ज्याच्यामध्ये झिरो बॅलन्स असेल, इनॅक्टिव्ह असेल, अशा बरेच गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे तुमचे बँकेतले पैसे जप्त होऊ शकतात. येस, यू हर्ड राइट. जर तुम्ही आत्ताच ॲक्शन घेतली नाहीत, तर तुमचे बँकेतले पैसे जप्त होऊ शकतात किंवा ते अकाउंट बंद केलं जाऊ शकतं आणि पैसे काढणं तुमच्यासाठी अवघड होऊन बसू शकतं. नक्की त्या पॉलिसीज काय आहेत, त्यांची धोरणं काय आहेत, की जे जानेवारी 1, 2025 पासून आर-बी-आयने अंमलात आणलेलं आहे. तर चला आपण पाहूयात. तर काय आहेत ह्या आर-बी-आयचे जे नियम नवीन लागू झालेले आहेत, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं 1 जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नियमांची विस्तृत माहिती, ज्याच्यामध्ये निष्क्रिय किंवा अक्रिय बँक खात्यांचे बंद होणे. निष्क्रिय म्हणजे असं बँक खातं जे गेल्या 2 वर्षापासून बिलकुलही त्याच्यामध्ये कुठलेही व्यवहार झालेले नाहीत. या प्रकारचं खातं हे सायबर गुन्ह्यांसाठी पोषक आणि आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्याच्यामुळं ज्यांचे 2 वर्षापासून अकाउंट्स बंद आहेत किंवा त्याच्यात कुठलेही व्यवहार होत नाहीयेत, पैसे आहेत पण व्यवहार होत नाहीयेत, अशा बँकमधले खाते बंद होणार आहेत. दुसरं आहे अक्रिय खाते, म्हणजे ज्या खात्यामध्ये गेल्या 12 महिन्यापासून कोणताही व्यवहार झालेला नाही. असे खाते देखील लवकरात लवकर बंद केले जाणार आहेत. तर लाडक्या बहिणींनी नक्की ऐका. पैसे कमीत कमी ट्रान्झॅक्शन विथड्रॉ मनी करा. कुणाला तरी तुम्ही Google पे करा, जेणेकरून त्याच्यावरती काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी दिसेल. आता दुसरं आहे शून्य शिल्लक खातं. म्हणजे ज्याचा आपण झिरो बॅलन्स अकाउंट म्हणतो. मग ते विद्यार्थी असतील, एम्प्लॉयी असतील किंवा सीनियर सिटिझन्स असतील. आर-बी-आयने अशा खात्यांना बंद करायचा निर्णय घेतलाय, की ज्याच्यामध्ये लांब म्हणजे खूप दिवसांपासून आपण म्हणू शकतो, की कुठल्याही प्रकारचं अमाउंट डिपॉझिट झालेली नाहीये. आणि ॲज युजुअल जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की अशा खात्यांना मॅनेज करणं देखील बँकांसाठी धोकादायक आहे. त्यातनं ट्रॅक करणं देखील अवघड जाते. प्लस त्याच्यात कुठलंही इल्लीगल ॲक्टिव्हिटी होऊ शकते त्या झिरो बॅलन्स अकाउंटमुळे आणि त्याचं सर्व रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या अकाउंट होल्डरची असणार आहे. त्यामुळे जर तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट असेल, तर ते त्वरित आयदर ॲक्टिव्ह तरी करा किंवा त्याच्यात डिपॉझिट करून ट्रान्झॅक्शन सुरू करा. तिसरं जे आर-बी-आयचं धोरण आहे किंवा जे नियम आहे, तो आहे यू-पी-आय व्यवहाराची मर्यादा वाढवणं. तुमचा फॉर एक्झाम्पल जर यू-पी-आयचं ट्रान्झॅक्शन डेली लिमिट हे अराउंड 25,000 किंवा 30,000 असेल, तर ही रक्कम तुम्हाला अधिक जास्त अमाउंटमध्ये पुढे पाठवता येईल. म्हणजे थोडक्यात काय, पहिले तुम्ही 25,000 यू-पी-आयने पे करू शकत होता दिवसामध्ये. त्याची मर्यादा वाढून 35,000-40,000 जे काही तुमच्या बँकेने तुम्हाला लिमिट दिलेलं आहे, त्याच्यानुसार होणार आहे. आणि डिजिटल पेमेंट हे तुमच्यासाठी थोडक्यात सोपं केलं जाणार आहे. बाकी जास्त काही नाहीये. आता आपण एन-बी-एफ-सी, एच-एफ-सी ह्या गोष्टीमध्ये न जाता आपण एफ-डीवरील नवीन निर्णय काय आहेत ते पाहूयात. या कंपन्यांचे फिक्स्ड डिपॉझिट अधिक पारदर्शकपणे चालवले जातील. यामध्ये डिपॉझिटचे वेळेपूर्वी काढणे, ज्याला आपण विथड्रॉवल म्हणतो, बिफोर मॅच्युरिटी, नॉमिनेशन, ह्या सर्व नवीन अटी-शर्ती ह्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर मराठीमध्ये द्यायचं कारणच आहे, की बरेचसे लोकांना ह्या गोष्टीची माहिती नाहीये किंवा बँकेत जास्त त्यांचं जाणं-येणं नाहीये किंवा आर-बी-आयच्या अशा बातम्यांकडे त्यांचं लक्ष नाहीये. अशांसाठी आपण हा व्हिडिओ करतोय. जास्त लांबवायचा नाहीये मला हा व्हिडिओ. दुसरा नियम आहे आपत्कालीन परिस्थितीत वेळेपूर्वी काढणे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इमर्जन्सीमध्ये एफ-डीमधनं जर पैसे काढायचे असेल, तर नवीन नियमानुसार जर कोणत्याही वापरकर्त्याला आपत्कालीन परिस्थितीत फिक्स्ड डिपॉझिट वेळेपूर्वी काढायचं असेल, तर ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी करून दिली जाणार आहे. कमी मॅच्युरिटी नोटिफिकेशन पिरियड. एफ-डीच्या मॅच्युरिटीची तारीख आल्यानंतर वापरकर्त्यांना एक नोटिफिकेशन दिलं जाईल किंवा एक मेसेज पाठवला जाईल, ज्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी ती एफ-डी काढण्याचा किंवा त्याचं रिन्यूअल करायचा तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला निर्णय घेता येऊ शकतो. आता लिक्विडिटी वगैरे ह्या बाकीच्या गोष्टीवरती जास्त आपण न जाता जे तुमचे झिरो बॅलन्स अकाउंट आहेत किंवा
तुमचं जे अकाउंट ऑपरेटच नाही करत तुम्ही. त्याच्यामधला कुठलाही व्यवहार तुमच्याकडनं केला गेलेला नाहीये. पैसे पडून आहेत. जे लोकं कदाचित फॉरेनमध्ये असतील, त्यांनी जास्त खरं काळजी करण्याचं कारण आहे, कारण तुम्हाला ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंगच्या मार्फत त्याच्यातनं व्यवहार करता येणार आहेत. तुमचं जर मोबाईल कनेक्टेड असेल, तुमचं सिम कार्ड जर ॲक्टिव्ह असेल अब्रॉडमध्ये, प्लीज डू अ ट्रान्झॅक्शन इफ युअर अकाउंट इज नॉट ॲक्टिव्ह. 1 जानेवारीपासून लागू होणारे नियम हे तुमच्यासाठी सिक्युअर आणि एक ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी बनवले जाणार आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. अदरवाईज बँकेचे जे नियम रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले आहेत, त्यानुसार कारवाई निश्चित होणार आहे. बँकेतले पैसे डिपॉझिट तुमचे जप्त होऊ नयेत यासाठी प्लीज काळजी घ्या आणि त्वरित जाऊन तुमचं जे काही बँकेचे ट्रान्झॅक्शन असेल ते करा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ मी हा जर्मनीमध्ये ITI पासून ते डॉक्टरांपर्यंत शिक्षण, नोकरी कसं घेता येईल, गव्हर्नमेंटचे काय रूल्स आहेत, जर्मनी आणि भारतामध्ये काय करार झाले आहेत, ह्याची संपूर्ण माहिती घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. सो आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.